रामकृष्ण हरी। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। अखंड वारकरी खंडोजी बाबा यांच्याविषयी आज एका भागामध्ये माहिती पाहत आहोत। संत खंडोजी बाबा यांचे मूळ गाव लोणी, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड, मराठवाड्यातील हे राहणार। यांचा जन्म साधारण 1876 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये झाला। बाबा हे एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले। खंडोजी बाबा यांच्या वडिलांचे नाव गणपती बडे आणि आईचे नाव सीताबाई। लोणी गावामध्ये ते शेतीचा व्यवसाय करत असत आणि श्रावण महिना लागला आणि पाऊस पडला, आनंदी वातावरण निसर्गाचे झाले। त्याचप्रमाणे सीताबाई यांच्या घरात देखील आनंदाचे वातावरण झाले। सीताबाई यांना गर्भारपणाची चाहूल लागली आणि आनंदी वातावरण झाले। त्यानंतर त्यांना माघ महिन्यामध्ये एक मुलगा झाला। या मुलाचा जन्म माघ महिन्यातील आणि रविवारी असल्यामुळे खंडोबा पावला, कुलदैवत पावले, खंडोबा जन्माला आला आणि म्हणून सर्वांनी मिळून यांचे नाव खंडोबा असे ठेवले। खंडोबा हे लहानाचे मोठे होत होते आणि त्याच्यानंतर त्यांना दुसराही भाऊ झाला, त्यांचे नाव तुकाराम असे ठेवले। धार्मिक कुटुंब, देवाधर्माची आवड असे हे कुटुंब होते। आई सीताबाई घरचा कामधंदा उरकून शेतामध्ये काम करत असे आणि वडील गणपती हे देखील शेतीचा उद्योग करत असत। घरी गुरेढोरे होती आणि दूध दुभते होते। लोणी गावाचे वैशिष्ट्यच ते। गावाचे नावच लोणी असे का पडले तर या गावामध्ये भरपूर दूध दुभते असे। सर्वांकडेच भरपूर जनावरे असत, गाई म्हशी असत आणि दूध दुभत्यांचा जणू सुकाळच या गावामध्ये होता। यावरूनच या गावाला लोणी असे नाव पडले। या गावातील लोणी विक्रीसाठी बाहेर जात असे। दही दूध भरपूर असल्यामुळे लोणी
विक्री करण्याचा व्यवसाय येथील लोक करत असत आणि त्यामुळेच या गावाचे नाव लोणी पडले आहे. खंडोजी बाबा हे आता हळूहळू मोठे होत होते. त्यावेळेस आई सीताबाई आणि वडील गणपती यांनी ठरवले की बाबांना आता शाळेत घालायचे. त्यावेळी पंतोजींची शाळा होती, परंतु बाबा शाळेत गेलेच नाहीत. मग बाबांनी काय करायचे, तर बाबांना आवड कुस्ती खेळायची, मुलांबरोबर विविध खेळ खेळायचे आणि मग त्याप्रमाणे बाबा खेळ खेळू लागले. मातीचे गड किल्ले सुद्धा बाबा करत असत आणि मुलांमध्ये खेळत असत. बाबांनी काही शाळेचे नाव घेतलेच नाहीत. बाबांचा जन्म झाला माघ महिन्यामध्ये. त्यावेळी दवाखान्याची सोय नव्हती. आई सीताबाई ही घरामध्येच होती. जवळच दाई होती, इतर काही बायका होत्या आणि त्यावेळी एक नवलच घडले. बाबांचा जन्म पहाटेच्या वेळी झाला आणि त्यावेळी पिवळसर प्रकाश सगळीकडे पडला आणि नंतर बाबांचा जन्म झाला. हे एक आश्चर्य घडले असे जाणकार लोकांचे म्हणणे आहे आणि बाबांचा जन्म हा दैवी शक्तीनुसार झाला असेच त्यांना वाटू लागले. पहा, शेतीचे काम करायचे, जोर बैठका काढायच्या आणि त्यानंतर बाबांनी हळूहळू इतर गुरे पाळणे हा सुद्धा एक छंद म्हणून केलेला उद्योग आहे. ते मुलांबरोबर गुरे राखण्यासाठी सुद्धा जात असत. बाबा 15-20 वर्षांचे झाले आणि त्यावेळी प्लेगची साथ आली. बाबांनाही प्लेगची लागण झाली आणि अक्षरशः त्यावेळेस थोडक्यात बाबांचा जीव वाचला. त्यावेळी 1896च्या सालामध्ये बाबा त्या साथीतून सुखरूपपणे बाहेर पडले. त्यानंतर थोडेच दिवसांनंतर बाबांचे लग्न झाले. बाबांची पत्नी कलावती ही नावासारखीच होती. सर्व गुणसंपन्न अशी पत्नी बाबांना मिळाली आणि थोडेच दिवसात त्यांना एक कन्यारत्नही प्राप्त झाले. मुलीचे नाव जिजाबाई असे ठेवले. संसार प्रपंच हा आनंदाने चालू होता. बाबा, त्यांची पत्नी कलावती हे शेतीचे काम करत असत, उद्योग करत असत. आई सीताबाई, वडील गणपती आणि भाऊ तुकाराम सर्वांचे आयुष्य हे आनंदात चालू होते. सुख समाधानात दिवस चालू होते आणि एक विपरीतच घडले. त्यावेळी संतश्रेष्ठ श्री भगवान बाबा यांचे नुकतेच नारायणगड येथे आगमन झाले होते आणि बाबा कीर्तन करण्यासाठी येत असत. तिंतरवणी या गावामध्ये भगवान बाबा आले आणि त्यावेळी ते कीर्तन संपल्यानंतर लोणी या गावी मुक्कामी आले. पहा, संतश्रेष्ठ भगवान बाबा यांचे लोणी हे मामाचे गाव म्हणजेच आजोळ आणि या गावी बाबा नेहमी येत असत. त्यावेळी ते तिंतरवणीचा कार्यक्रम आटोपून ते लोणी येथे मुक्कामी आले. आल्यानंतर भगवान बाबा तेथे 2-4 दिवस नेहमीच राहत असत. संध्याकाळच्या वेळी संत भगवान बाबा हे आणि इतर बरेच मुले आणि इतर माणसे तेथे मंदिरामध्ये जमलेली होती आणि हसतच एक जण म्हणाला, "अरे खंडोबा आला रे बाबा, भगवान बाबा, घाला आता खंडोबाला माळ." खंडोबाचा स्वभाव अतिशय तापट आणि रागीट होता आणि हे ऐकताच खंडोबा आलेला तेथून निघून जाऊ लागला. तेव्हा संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी खंडोबाला हाक दिली, "खंडोबा, अरे
आपण दोस्त ना, मग का बरे जातोस? नाही, मी तुला काही माळ घालत नाही. पण का बरे असं जातोस? जाऊ नकोस. मला भेटायला नारायणगडावर येशील ना तू? मंजूळ आवाजात, मधुर स्वरात झालेले बोलणे, भगवान बाबांचे हे बोलणे खंडोबाच्या काळजाला भिडले आणि खंडोबा काहीही न बोलता बाबा होते तोपर्यंत तिथेच बसून राहिला. संध्याकाळी ज्यावेळी खंडोबा घरी गेले त्यावेळी संत भगवान बाबांचेच बोल हे खंडोबाच्या मनात घोळत होते. 8 दिवस खंडोबा बाबांच्या बोलण्यावर विचार करत होते आणि 8 दिवसानंतर शुद्ध एकादशीची वारी आली आणि खंडोबाबांनी सकाळी आपले स्नान आणि इतर कार्यक्रम आटोपले, मारुतीला पाणी घातले. खंडोबाबांचा एक नेम होता, सकाळी रोज ओलेत्याने ते मारुतीला पाणी घालत असत आणि त्याप्रमाणे त्यांनी मारुतीला पाणी घातले आणि त्यांनी नारायणगड गाठला. त्यांना आता भगवान बाबांची ओढ लागली होती. भगवान बाबांकडे खंडोबाबा गेले आणि तेथे भगवान बाबाच नाहीत. आता काय करावे? भगवान बाबा येईपर्यंत खंडोबाबाचा जीव असा कासावीस होत होता. बाबांची ओढ खंडोबाच्या मनाला लागलेली होती. थोड्या वेळानंतर भगवान बाबा गडावर आले आणि खंडोबाला पाहताच भगवान बाबांनी बाबांच्या गळ्यात मिठी मारली. दोघांची गळाभेट झाली आणि मग काय झाले? भगवान बाबांना आनंद झाला. खंडोबाची विचारपूस करून त्यांना थांबण्यास सांगितले. शुद्ध एकादशीची वारी असल्यामुळे अनेक लोक दर्शनासाठी येत होते आणि दर्शनासाठी आल्यानंतर काही लोक हे तेथेच थांबत होते, कारण एकादशीच्या वारीच्या दिवशी तिथे कीर्तन होत असे. मग काय, खंडोबाबांनी सुद्धा सर्व कार्यक्रमात भाग घेतला. तेथील होणारी महापंगत आणि त्यातील इतर कामे बाबा स्वतःहून न सांगता करू लागले. पंगत झाल्यानंतर स्वतः खराट्याने तेथील अंगण झाडून घेतले आणि कीर्तनासाठी लागणारे सर्व सामान ते आणू लागले. टाळ, मृदुंग, वीणा आणि इतर सर्व साहित्य बाबा स्वतःहून आणू लागले. कीर्तन सुरू झाले. ज्यावेळी भगवान बाबा कीर्तनाला उभे राहिले त्यावेळी खंडोबाबा हे बाबांच्या समोरच बसले आणि कीर्तन अगदी रंगात आले. भगवान बाबांनी कीर्तन केले. ते कीर्तन खंडोबाबा मन लावून ऐकत होते. तासभर 1.5 तास कीर्तन पूर्ण झाले आणि नंतर आलेला समाज हा कीर्तन संपल्यानंतर आपापल्या घरी, आपापल्या गावी परतला. परंतु खंडोबा हे तेथेच थांबले. त्यांनी बाबांचे पाय धरले, दर्शन घेतले आणि म्हटले, भगवाना मला माळ घालणार ना? पहा, भगवान बाबांना सुद्धा काही लक्षात येईना. आणि नंतर ते म्हटले, हो खंडोबा, थांब, मी तुला आता माळ घालतो. तेथे ठेवलेली बाबांची जी जपमाळ होती ती भगवान बाबांनी उचलली आणि त्या संत भगवान बाबांनी खंडोबाबांच्या गळ्यात माळ घातलेली आहे. पहा, तापट स्वभावाचे खंडोबा, रागीट स्वभावाचे ओळखले जाणारे खंडोबा यांना भगवान बाबांनी माळ घातली आणि आता खंडोबा हे माळकरी झाले. तो त्यांच्या आयुष्यातील एक परमोच्च असा क्षण होता. त्यांना परमोच्च आनंद झालेला आहे. या घटनेनंतर बाबा पुन्हा घरी आले.
घरी आले, परंतु आता सर्व ओढ ही भगवान बाबांचीच लागली होती. भगवान बाबांकडे नेहमीच जाणे येणे होऊ लागले. त्याच काळात गहिनीनाथ गडावर असणारे यादव बाबा यांचे निधन झाले आणि त्यांच्या निधनानंतर गहिनीनाथगड या गादीवर संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज हे बसले. पहा, भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराज हे दोघेही आळंदी येथे शिक्षणाकरता होते. त्यावेळेपासूनची या दोहोंची ओळख आणि मग भगवान बाबा आणि वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांचे एकमेकांकडे जाणे येणे वाढले. आणि असेच एक दिवस वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज संतश्रेष्ठ भगवान बाबांना म्हणाले, भगवान, हा खंडू मला देतोस? तेव्हा भगवान बाबा यांनी सांगितले, हो भाऊ, तुम्ही म्हणाल तेच. वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज हे संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्यापेक्षा वयाने मोठे होते आणि त्यांना भगवान बाबा भाऊच म्हणत. वामन भाऊ यांना भाऊ ही उपाधी दिली ती संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनीच. पहिल्यांदा भाऊ हाक मारली ती संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनीच आणि ते सर्वांचे भाऊच झाले. त्यांना सर्वजण भाऊ याच उपाधीने ओळखू लागले. असे हे अगदी मायाळू असणारे संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी सांगितले, भाऊ, तुम्ही जसं म्हणताल तसं. आणि तेव्हापासून आता खंडोबा म्हणजेच आपले खंडोजी बाबा हे वामनभाऊ महाराज यांच्याकडे गहिनीनाथ गडावर जाऊ येऊ लागले. पहा, वामनभाऊ महाराज आणि खंडोबाबा यांचे सख्य आता वाढलेले आहे आणि वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज हे खंडोजी बाबा यांच्यावर माया करू लागलेले आहेत. वामनभाऊ महाराज कोठेही जाऊ द्या, त्यांना आठवण येईल ती खंडोजी बाबा यांची. मग खंडोजी बाबा यांनी काय करावं? खंडोजी बाबा यांनी शेतीत काम करावं, गुरेढोरे सांभाळावेत आणि ध्यान आलं की लगेच चालत चालत थेट गहिनीनाथगड गाठावा. तेथे मुक्काम करावा. सकाळी पुन्हा वामनभाऊ महाराजांचे दर्शन घ्यावे आणि तेथील झाडलोट करून पुन्हा लोणी या आपल्या गावी यावे. कालांतराने खंडोजी बाबा यांची आई सीताबाई आणि वडील गणपती यांचेही निधन झाले. तेव्हा भाऊ तुकाराम आणि पत्नी कलावती यांना काळजी वाटे. खंडोबाबा जातात, गडावर जातात आणि लवकर येत नाहीत म्हणून काळजीही वाटे, परंतु ते मनाला समजावत असत. कारण वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांचा दराराच तितका होता. एके दिवशीची गोष्ट, होळीचा सण 2 दिवसांवर आला होता आणि लोणी गावची एक व्यक्ती गहिनीनाथ गडावर दर्शनासाठी गेलेली होती. त्यावेळी भाऊंनी त्या व्यक्तीजवळ असा निरोप दिला की खंडोबाला म्हणावं, होळी पेटवायला येऊन जा. तो माणूस पुन्हा लोणी या गावी आला आणि त्याच्या लक्षातच राहिले नाही की भाऊंनी खंडोबाबाला निरोप द्यायचा सांगितला आहे म्हणून. मग काय, तो विसरून गेला आणि होळीच्या दिवशी 4 वाजता त्या व्यक्तीच्या लक्षात आले की भाऊंनी निरोप द्यायचा सांगितलेला आहे. तो पळतच आपल्या शेतातून खंडोबाबांकडे आला आणि म्हणाला, खंडोबा, अरे माझ्याकडून एक मोठी चूक झाली. भाऊंनी एक निरोप दिलेला आहे आणि तो
तुला द्यायचा आहे, पण मी विसरून गेलो. भाऊंनी तुला होळी पेटवण्यासाठी गहिनीनाथ गडावर बोलवले आहे. काय करावे? दिवस तर आता चाललेला आहे आणि होळी पेटवायला बोलवलं. आता काय करायचं? पहा, खंडोबाबांनी काचे कोचे खोवले आणि म्हटले, चल गड्या, मी निघतो आता. तू येतोस का रे माझ्याबरोबर? तेव्हा त्या व्यक्तीला वाटले आता अंधार पडेल आणि बाबा एकटे जातील, कारण चूक आपली आहे, आपण निरोप उशिरा दिला. म्हणून तो म्हटला, हो खंडोबा, आपण दोघेही जाऊ. आणि दोघेही जंगलाच्या रस्त्यातून आता गहिनीनाथ गडाकडे निघालेले आहेत. अंधार पडलेला आणि त्या अंधारात दोघे जण पळत पळतच गहिनीनाथ गडाच्या दिशेने निघालेले आहेत. चलता चलता मध्ये डोंगर लागला आणि आता त्या डोंगरावरून चढायचं आहे. बाबा पुढे आहेत आणि ती दुसरी व्यक्ती ही मागे आहे. मग काय, त्या व्यक्तीला काय वाटले? खंडोबा, नीट चाल हं, हळू चाल हं. आणि बाबांना समोर काय दिसले? तर एक भला मोठा नाग सळसळ करत येत होता. त्याच्यावर पाय पडणार तोच बाबांनी उडी टाकली आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगण्याच्या आधीच त्याचा पाय त्या सापावर पडला आणि त्या सापाने त्या व्यक्तीला दंश केला. पहा, बाबांचा जोडीदार तिथेच पडला. काय करावे? बाबांनी अंगातला सदरा काढला आणि त्या व्यक्तीचा तो पाय बांधला. त्या व्यक्तीला आता चालवतही नव्हते आणि मग बाबांनी आपल्या पाठीवर आपल्या जोडीदाराला घेतले आणि गहिनीनाथ गडाच्या दिशेने निघाले. गहिनीनाथ गडावर आल्यावर आपला जोडीदार खांद्यावरून उतरून खाली टाकला आणि बाबांकडे, भाऊंकडे गहिनीनाथ गडावर गेलेले आहेत बाबा. पहा, त्या खंडोबाबांच्या मनाची अवस्था कशी झाली असेल. त्यांचे मन विदीर्ण झाले होते. आपला जोडीदार आता असेल की नाही हे सुद्धा बाबांना माहीत नव्हते, पण त्यांना भाऊंची आज्ञा पाळायची होती. त्यावेळी गडावर भाऊंचा जोडीदार जो चोपदार होता तो भाऊंना सांगत होता, तुमचा खंडोबा काही आता येणार नाही, मग चला आता आपण होळी पेटून घेऊया, उशीर झालेला आहे. तेव्हा भाऊ सांगत होते, तू थांब रे गड्या, माझा खंडोबा येणार आणि हे मला माहीत आहे. तितक्याच खंडोबाने भाऊंना हाक दिली आणि मग भाऊ म्हटले, पहा खंडोबा आला, चला आता होळी पेटून घेऊया. होळी पेटवली. खंडोबाबांचा जोडीदार बाहेर टाकलेला आहे. तो कोणत्या अवस्थेत आहे हे बाबांना कळतही नव्हते, काय करावे सुचतही नव्हते. होळी पेटून झाली आणि वैराग्यमूर्ती भाऊ म्हणाले, चला आता जेवण करूया. कसे जेवावे? खंडोजी बाबांना काय वाटत असेल, परंतु भाऊंना काय सांगावे? भाऊ तर मग जेवणार नाहीत. तेव्हा चोपदाराने 3 पानं केले, एक स्वतःसाठी, एक भाऊंसाठी आणि एक खंडोबासाठी. तेव्हा वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज त्या चोपदाराला काय म्हणतात, अरे अजून एक ताट कर ना रे. तेव्हा चोपदार म्हणतो, भाऊ कशाला, आपण तिघेच आहोत आणि चौथे ताट. अरे तू बोलत जाऊ नकोस रे, मी जे सांगतो ना ते करत जा. आणि वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज खंडोबाबांना काय सांगतात, खंडोबा अरे तुझ्या जोडीदाराला आवाज दे. पहा, बाबांनी आपल्या जोडीदाराला आवाज दिला. बाबांना वाटत होते आता मी कसा आवाज देऊ, माझा जोडीदार असेल का? परंतु त्यांनी भाऊंसाठी हलक्या आवाजात जोडीदाराला हाक मारली. तेव्हा भाऊ काय म्हणतात, अरे खंडोबा तू मोठ्याने आवाज दे रे. खंडोबाने आपल्या जोडीदाराला मोठ्याने आवाज दिला, मित्रा चल. भाऊंनी जेवणासाठी बोलावले आहे, ताटं मांडली आहे. आणि काय आश्चर्य, बाहेर टाकलेला तो जोडीदार उठून आतमध्ये आला आणि पानावर बसला. तेव्हा खंडोबाला वाटले, आता याला तर दंश केलेला आहे,
आणि मग याने जर हे असे तेलकट सणाचे पदार्थ खाल्ले तर? तेव्हा भाऊंनी बाबाला समजावले की काही होणार नाही, तू आता निश्चिंतपणे जेवण कर. आणि अशा प्रकारे त्यांनी चौघांनी जेवण केले. जेवण झाल्यानंतर बाबांचा जोडीदार झोपलेला आहे आणि खंडोबा वामन भाऊंची सेवा करत आहेत, त्यांचे पाय चेपत आहेत. तेव्हा ते भाऊला म्हटले, असं कसं झालं? तेव्हा भाऊ म्हटले, होय रे, त्याला काही होणार नाही, आता त्याच्यावरचे विघ्न निघून गेलेले आहे. अशा प्रकारे वैराग्यमूर्ती वामन भाऊ महाराज आणि खंडोबा यांचे सख्य होते. पहा, भगवंताला जसे संत प्रिय असतात तसेच संतांना आपले भक्त प्रिय असतात. आणि त्या भगवंताला जे संतांचे भक्त आहेत ते अधिक प्रिय असतात. होय, खंडोबाबांना स्वतः पांडुरंग दर्शन देत होते. एक वेळची गोष्ट, नाथषष्ठीसाठी वारीसाठी खंडोबा हे निघाले होते आणि त्यांच्याबरोबर एक जोडीदार होता. दोघे जण चालले होते, परंतु अचानकच बाबांना थंडी आणि ताप भरून आला. नाथषष्ठीची वारी ती. तेव्हा जोडीदार बाबांना म्हणाला, आपण दोघेही जण आता इथेच थांबूया. तेव्हा खंडोबाबांनी जोडीदाराला निक्षून सांगितले की तू इथे थांबायचे नाहीस. आपण वारकरी आहोत, आपण माळकरी आहोत आणि आपण षष्टीच्या वारीला म्हणजे पंचमीच्या दिवशी आपण नाथ मंदिरात हवे आहोत. तेव्हा तू माझा विचार करू नकोस, तू काय कर, आता तू वारीला जा. तेव्हा जोडीदार म्हणाला, खंडोबा, तुम्हाला टाकून ताप आलेला आहे, तुम्ही आजारी आहात, मी कसा जाऊ? तेव्हा खंडोबाबांनी अक्षरशः आपल्या मित्राला पांडुरंगाची शपथ घातली आणि सांगितले की बघ, माझ्यामुळे तुझी वारी चुकायला नको. मला बरे वाटल्यानंतर येईल, पण तू आता इथून जा. तेव्हा नाईलाजाने बाबांचा जोडीदार आता षष्टीसाठी पैठणच्या वारीला तेथून निघालेला आहे. त्याच्यानंतर 1-2-3 तास गेले आणि बाबांना ताप आलेला होता, थोडेसे आता बरे वाटू लागले. तेव्हा बाबा उठून बसले, पाण्याचा घोट प्यायले आणि तितक्यात घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकू आला. टपटप टपटप आवाज ऐकू आल्यामुळे बाबांनी त्या दिशेने पाहिले तर एक घोडेस्वार, पांढरे शुभ्र कपडे आणि भरजरी पोशाखातला एक धिप्पाड देहाचा मनुष्य घोड्यावर येत होता. तो येऊन खंडोबाबांजवळ थांबला आणि बाबांना म्हटला, काय वारकरी बुवा, कुठे पैठणला यायचं का तुम्हाला? चला तर मग, मी पण चाललोय पैठणलाच. पहा, त्या वारकऱ्याने बाबांना काहीही न बोलू देता त्यांना घोड्यावर घेतले आणि घोडा आता पैठणच्या दिशेने चालू लागलेला आहे. आणि बाबा पैठणमध्ये गेलेले आहेत. पैठणमध्ये गेल्यानंतर घोडेवाला माणूस बाबांना म्हणाला, तुम्ही आता वारकरी बुवा इथे थांबा, मी आलो. घोड्याला थोडेसे दाणा पाणी देऊन त्याची सोय लावून मी पुन्हा येईन. आणि बाबा घोड्यावरून उतरले, मागे वळून पाहतात तर घोडाही नाही आणि तो धिप्पाड देहाचा मनुष्यही नाही. त्यांना प्रत्यक्ष पांडुरंगानेच तेथपर्यंत आणून सोडले होते. त्याच वेळी समोरून त्यांचा जोडीदार येत होता आणि त्याने विचारले, खंडोबा, तू तर इथे कसा आलास? तेव्हा झालेली हकीकत खंडोबाबांनी आपल्या जोडीदाराला सांगितलेली आहे. खंडोबाबा शेती करत त्यावेळेची एक गोष्ट. खंडोबाबा आणि त्यांची पत्नी कलावती यांनी मिळून मिरच्याची रोपे आपल्या शेतात लावली. संध्याकाळी रोपे लावून झाली आणि ते
घरी गेले. रात्रीत एका माणसाने त्यांची खोड काढली आणि लावलेली जी रोपे आहेत ती उपटून नेली आणि स्वतःच्या शेतामध्ये ती रोपे लावली. दुसऱ्या दिवशी उठून पाहतात तो काय, लावलेली रोपेच नाहीत. ती कुठे आहेत? पहा, खंडूबाबा शांतच होते. तापड असलेले खंडूबाबा आता थोडेसे शांत शांत होत होते. भाऊ आणि बाबांच्या सहवासात त्यांचा स्वभाव आता थोडा शांत होत होता. तेव्हा जेव्हा कलावतीने पाहिले आपली रोपे कुणीतरी उपटून नेले, तेव्हा तिने आपल्या जीवाचा त्रागा केला, आरडाओरड केली. तेव्हा बाबाने पत्नीला समजावले आणि सांगितले, कलावती थांब थोडे, जे आपलं आहे ते इथेच आहे आणि जे आपलं नव्हतं ना ते इथे नाही, ते दुसऱ्यांनी नेलेलं आहे. ही वार्ता लोणीमध्ये पसरली आणि ज्या माणसाने बाबांची रोपे उपटून नेऊन लावली होती त्या मिरचीला मात्र एकही मिरची आली नाही. त्या मिरच्यांची झाडे फक्त वाढतच गेली, पण तिला मिरची आली नाही. बाबा हे व्यवहारज्ञानी होते, परंतु त्यांना जर कोणी काही मागितले तर ते देत असत आणि त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना लोक म्हणत, खंडूबाला काही व्यवहार ज्ञानच नाही. तो भाजीपाला नेला की स्वस्तात विकून देतो आणि इतर काही धान्य नेलं तर ते पण स्वस्तात विकून देतो. परंतु बाबाला याचे कधीच वाईट वाटले नाही. बाबा म्हणत, लोक आहेत आणि ते बोलतच असतात, मग आपण काय, आपण फक्त ऐकायचे असते. असे खंडोजी बाबा यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. नंतर काही दिवसातच त्यांनी मुलीचे लग्न केले आणि त्यांची पत्नी कलावती ही देखील बाबांना सोडून गेलेली आहे. तिचं देहावसान झालं. भाऊ तुकाराम हा आता याचेही लग्न झाले आणि याला सुद्धा आता मुले झालेली आहेत. तेव्हा खंडूबाला सर्वांनी सांगितलं की तुझी पत्नी वारली खंडूबा, आता तू काय कर, दुसरे लग्न कर. तेव्हा बाबा म्हणाले, नाही, मला आता पुन्हा लग्न करायचे नाही. मी आता वारकरी आहे आणि मी आता माझ्या भाऊंचा झालो आहे, मी आता भाऊंची सेवा करणार आहे. असे म्हणून खंडूबाबांनी पुन्हा लग्न केलं नाही. ते गहिनीनाथ गडावर जात असत. पैठणची वारी आणि दर महिन्याला एकादशीची पंढरपूरची वारी पायी करत असत. पायी वारी करणे हाच त्यांचा नित्यक्रम झालेला होता. पंढरपूरवरून आल्यानंतर गहिनीनाथ गडावर जाऊन भाऊंचे दर्शन घ्यायचे आणि इतर वेळी लोकांची सेवा करायची, हेच त्यांचे जणू कामच झाले होते. बाबांनी काय करावं की लोक हो, दारू पिऊ नका आणि तुम्ही मांसाहार करू नका हे शिकवावं. त्यांनी लोकांना माळा घालाव्यात हे काम केलं होतं. मुलांना शिकवा. स्वतः जरी निरक्षर असले तरी बाबा म्हणायचे, तुम्ही आता काय करा, मुलांना शिकवा. शिक्षण ही एक काळाची गरज आहे आणि तुम्ही इथून पुढे काय करा, तर तुम्ही मुलांना शिकवा. शिक्षण हेच उपयोगी पडणार आहे, हे बाबांचे सर्वांना सांगणे होते. पहा, बाबा जेथे जातील तेथे त्यांचा मोठा भक्तगण असे. बाबा जे बोलल ते होत असे, असं सर्व जाणकार सांगतात. बाबा हे स्वतः शिर्डीचे साईबाबा यांना सुद्धा भेटले होते. ज्यावेळी अक्कलकोट येथे बाबा दर्शनासाठी गेले त्यावेळी स्वतः मूर्ती ही तेजस्वी न दिसता स्वतः अक्कलकोटचे स्वामी हे बाबांबरोबर उभे राहून आरती करत होते, असं काही जाणकारांचं मत आहे. तसेच ते ज्यावेळी शेगाव येथे गेले त्यावेळी दर्शनासाठी उशीर झाला होता.
मंदिर बंद झाले होते त्यावेळी ते मंदिर हे उघडले गेले आणि स्वतः गजानन महाराजांनी खंडूबाबा यांना हात धरून मंदिरामध्ये नेले असं बरोबर असणारे लोक सांगत असतात. पहा, खंडूबाबा हे कधीही कोणत्याही तीर्थाला हे एकटे जात नसत. त्यांच्याबरोबर नेहमी मोठा भक्त परिवार असे. ते एखाद्या गावात गेले की त्या गावातही त्यांच्याजवळ कमीत कमी 10-12 लोक असत आणि बाबा हे सर्वांना हे सुज्ञान सांगत असत, चांगल्या गोष्टी शिकवत असत. प्रपंच करा, पण प्रपंच करताना तुम्ही देवाचे नामस्मरण करा असं ते सर्वांना सांगत असत. मग बाबांनी कुणाच्या घरी जायचं? तर पहा, बाबांना जर कोणी बोलवलं तरच बाबा जात किंवा बाबांना कोणी दिलं तरच ते घेत. ते कुणालाही काहीही मागत नसत किंवा ते एखाद्या गावात गेले की ते सरळ मारुतीच्या मंदिरात जात किंवा पारावर थांबत. त्यांना जर कुणी घरी नेलं तर बाबा जात. एखाद्या गरीब मनुष्याने जर बाबाला आधी घरी नेलं आणि नंतर जरी त्या गावातला पाटील आला तरी बाबा त्या पाटलाच्या घरी मुक्कामी जात नसत. बाबांचा नेम होता, ते जेथे आपली काठी पडशी ठेवत तेथेच ते मुक्काम करत असत. तर पहा, बाबांच्या काठीची सुद्धा एक आख्यायिकाच म्हणावी लागेल. एकदा वैराग्यमूर्ती संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे काशी येथे गेले आणि ते काशी यात्रेला गेल्यानंतर त्यांनी तिथे एक नक्षीदार अशी काठी विकत घेतली. भाऊंच्या बरोबर इतर जोडीदार होते. त्यांनी विचारले, भाऊ कुणासाठी घेतली ही काठी? अरे, ही काठी मी खंडोबासाठी घेतली. आणि काशी यात्रेहून भाऊंनी काठी गहिनीनाथ गडावर आणली. कुणासाठी? त्यांच्या भक्तासाठी. आणि ती काठी ठेवली. ज्यावेळी पंढरपूरच्या वारीहून खंडोबा आले आणि भाऊंचे दर्शन घेतले तेव्हा मोठ्या प्रेमाने भाऊंनी ती काठी घेतली आणि खंडोबाला सांगितले, खंडोबा आजपासून ही काठी वापरत जा. तेव्हा दोघांच्याही डोळ्यात आनंदाचे अश्रू जमा झाले. पहा, आपल्या भक्तावर किती माया करावी हे वैराग्यमूर्ती भाऊंकडूनच आपण शिकलं पाहिजे. अखेरपर्यंत खंडोबाबांनी भाऊंची काठी कधीही विसरली नाही. ती काठी ते नेहमी बरोबर बाळगत असत. पहा, बाबांचे प्रेमाचे गावे असत. चिंचपूर इस्ते, वडगाव, एकनाथवाडी, टाकळी मानूर आणि फुंदे टाकळी, पूर्वी तिला भुते टाकळी असे म्हणत. अशी काही बाबांची प्रेमाची गावे असत आणि तिथे लोक त्यांच्यावर प्रेम करणारे असत. बाबा कुणाच्याही घरी जरी गेले तरी ते कधीही कुणाचे फुकट काही घेत नसत. ते थोडेसे का होईना तेथे आपल्या जोगे काम करत. त्यांना जर कोणी ड्रेस शिवला तर ते म्हणत, थांबा हा, मी तुमच्या ह्या झाडाला पाणी घालतो. आणि ते एखादी बादली घेऊन झाडाला ओतत आणि नंतरच त्या माणसाचे ते कपडे स्वीकारत असत. पहा, एक चमत्कार असतो. संतश्रेष्ठ भगवान बाबा यांचे मूळ गाव सावरगाव घाट आणि वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांचे गाव फुलसांगवी. सावरगाव घाट येथे भगवान बाबांचा जन्म आणि तेथून जवळ गहिनीनाथ गड हा वामनभाऊ महाराजांचा गड. आणि इकडे फुलसांगवी चकलांबा हे वामनभाऊंचे आजोळ. तेथेच ते लहानाचे मोठे झाले. तेथील जवळच्या परिसरातच धौम्यगड हा भगवान गड झाला. तिथेच आपल्या संतश्रेष्ठ
भगवान बाबा यांचा गड. अशा प्रकारे यांच्या भाऊंच्या जन्मस्थळाजवळ भगवान बाबा आणि भगवान बाबा यांच्या जन्मस्थळाजवळ जणू भाऊ होते. आणि ह्या दोहोंचे मिळून प्रेमाचे भक्त हे खंडोजी बाबा होते. म्हणजे पहा, आपला बीड जिल्हा जो आहे, हा बीड जिल्हा ही संतांची खाण होय. हे 3 रत्नच आहेत, ह्या रत्नांची ती खाणच आहे. पहा, खंडोजी बाबा यांनी माणसे जमवली. त्यांच्याजवळ प्रेमाची माणसे भरपूर असत. खंडोजी बाबा यांनी पंढरपूर, अक्कलकोट, शेगाव, पैठण तसेच काशी येथे सुद्धा सप्ताह केलेला आहे. सप्ताह करताना बाबा कधीही एकटे नसत. त्यांच्याबरोबर भरपूर लोक असत आणि ते सर्व लोकांना बरोबर घेऊन ते त्या तीर्थक्षेत्रात जाऊन सप्ताह करत असत. पहा, ज्यावेळी पंढरपूरला एकादशीला, शुद्ध एकादशीला वारी असे, त्यावेळी दुसऱ्या दिवशी वामनभाऊ महाराज यांच्या मठामध्ये बारस सोडली जायची आणि त्या दिवशी स्वतः खंडोजी बाबा तेथील सर्व व्यवस्था पाहत असत. काही लोक खोडसाळपणे खंडोजी बाबांना सांगत, खंडोबा उद्या द्या गुलाबजामुनची पंगत. तेव्हा बाबा सुद्धा त्यांना म्हणत, बरं, इच्छा असेल तर होईल. आणि पहा, असे घडे की कोणीतरी येई आणि म्हणे, आज आम्हाला इथे पंगत घालायची आहे, हे घ्या 5,000 रुपये. आणि खंडोजी बाबा तेथे पंगत घालत असत. दर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बार्शीला तेथे बाबा पंगत घालत असत आणि ते तेथे स्वतः व्यवस्था करत असत. एक वेळची गोष्ट, बाबांबरोबर एक नवीन वारकरी म्हणजेच बाबांच्या जोडीदाराचा एक मुलगा एकादशीला पंढरपूर येथे गेला आणि बाबांनी त्याला सांगितले, आता बारस सोडून जा. तेव्हा तो नवीन मुलगा बाबांना म्हणतो कसा, बाबा नाही, आता इथे सर्वांची जेवणे झालेली आहेत आणि मी आता बाहेर जाऊन जेवतो, तुमच्या पुरता स्वयंपाक आहे, तुम्ही जेवा. तेव्हा बाबांनी सांगितलं, तसं नसतं बाळा, जे असेल ते सर्वांनी मिळून खाऊ, चल. आणि जेव्हा जेवणे झाली तेव्हा त्या मुलाने पाहिलं की आपण जेवलो 4 ते 5 जण आणि पुन्हा आहे तितका स्वयंपाक आहे. म्हणजे हे काय? पहा, बाबांना हे सर्व कळत असे आणि जमत असे. बाबांच्या हाताने कधीही अन्नदान कमी पडलेलं नाही. अशीच एक वेळची गोष्ट, बाबा एका शेतातून वारीसाठी जात होते, चालत होते आणि त्यांना दिसले एक स्त्री रडवेली होऊन झाडाखाली बसली होती. तेव्हा बाबांनी विचारले, का ग बाई, काय झाले तुला? तेव्हा ती रडवेली स्त्री म्हणाली, बाबा, माझा मालक आजारी आहे आणि पहा ना, ऐकतही नाही, दवाखान्यात जाऊ म्हटलं तर येतही नाही आणि पेरणीचे काम चालू आहे, माझे ऐकतही नाही, मी काय करू? तेव्हा बाबा म्हटले, बाई, कुठं आहे तुझा मालक, दाखव मला. तेव्हा दोघे जण मिळून तिथे गेले तर त्या स्त्रीचा पती झोपलेले होते आणि मग बाबांनी पाहिलं त्यांना ताप आलेला होता. बाबांजवळ पडशी असे, त्यातून बाबांनी झाडपाल्याचं औषध काढलं आणि त्याचा काढा करून त्या व्यक्तीला प्यायला दिला आणि सांगितलं, गड्या, बरे वाटेल तुला, पण तू एक काम करतोस का? मला तू बैल जुंपून दे आणि मी पेरणी करतो. नको बाबा, माझ्या हातून असं पाप नका घडून देऊ. तेव्हा बाबा म्हटले, अरे हरकत नाही, मी आधी शेतीच करायचो आणि ते काम जर देवानेच मला माझ्याकडून करून घ्यायचं असेल तर ते मला करू दे, तू विश्रांती घे. आणि पहा, बाबांनी तेथे पेरणी करून दिलेली आहे. दरवर्षी
त्यांना त्या शेतात 4 ते 5 पोते ज्वारी होत असे आणि त्यावेळी नवलच घडले. त्यावेळी दुप्पट अशी ज्वारी त्या शेतात झाली आणि ते कुटुंबच बाबांच्या भक्तीला लागलेलं आहे. असे हे थोर बाबा असत. एकदा सावरगाव गावी संत भगवान बाबांच्या जन्मस्थानी सप्ताह होता आणि तेथे संत नारायण बाबा हे आलेले होते. त्यांचे कीर्तन झाले होते आणि ते दुसऱ्या दिवशी त्या दिवशी तेथे मुक्कामाला होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठलेले आहेत. पहा, संत महात्मे असल्यानंतर लोक त्यांची सेवा करतात. त्या प्रथेप्रमाणे दुसऱ्या दिवशी संत नारायण बाबा यांना सर्वांनी स्नान घातलेले आहे आणि मग खंडू बाबा हे त्याच वेळी तेथे येत आहेत. स्नान आटोपत आलेले आहे. स्नानासाठीचे पाणी संपलेले आहे आणि तितक्यात खंडू बाबा तेथे आलेले आहेत. तेव्हा खंडू बाबा म्हणतात, अरे मलाही घालू द्या नारायण बाबाला आंघोळ. तेव्हा बाबांचे सेवेकरी हे खंडू बाबांना म्हणतात, नाही, आता स्नान आटोपले आहे आणि तुम्ही काही आंघोळ घालू नका. तेव्हा संत नारायण बाबा म्हणतात, सेवेकऱ्याला सांगतात, अरे थांब रे बाळा, घालू दे खंडोबाला आंघोळ. आणि मग तो सेवेकरी सांगतो, साबणही नाही आणि गरम पाणीही नाही. तेव्हा खिशातून खंडू बाबांनी नवा साबण काढला आणि ते आता नारायण बाबांना आंघोळ घालू लागलेले आहेत. पहा, गार पाणी होतं. पाणी तापायला वेळ लागणार होता, परंतु नवल काय घडले, जेव्हा खंडू बाबांनी त्या पाण्यामध्ये हात घातला त्यावेळी ते पाणी गरम होते, म्हणजेच स्नान घालण्याजोगे होते. हे पाहून आता त्या सेवेकऱ्यालाही नवल वाटले. सेवेकऱ्याने नारायण बाबांना विचारले, बाबा हे असे कसे झाले? गार पाणी होते आणि ते आता आंघोळीजोगे कसे झाले? तेव्हा संत नारायण बाबांनी आपल्या सेवेकऱ्याला सांगितले, अरे बाळा, हे कोण आहेत तुला माहित नाही का? हे आहेत खंडू बाबा. पहा, खंडू बाबा होतेच तसे. ते होते माणूस, परंतु ते संतांची सेवा करणारे एक थोर भक्त होते. अखंड वाऱ्या करणारे एक थोर वारकरी होते आणि ते संत नारायण बाबा यांना प्रतिवामन भाऊच समजत असत. म्हणजेच गहिनीनाथ गडाचे जे वैराग्यमूर्ती वामन भाऊ आहेत हेच जणू संत नारायण बाबा आहेत असे खंडू बाबांना वाटत असे. आणि जरी संत नारायण बाबा हे वयाने खूप लहान असले तरी सुद्धा ते आपल्या गुरुप्रमाणेच, वामन भाऊप्रमाणेच नारायण बाबांना सुद्धा मान देत असत. असे हे संत खंडोजी बाबा. यांच्या भक्तगणाचा जर विचार केला तर यांचे जे भक्त आहेत हे सर्व बाबांकडे नेहमी येत असत आणि ते जर आपल्या गावात आलेले कळले तर सर्व भक्त हे बाबांच्या दर्शनासाठी नेहमी उत्सुक असत. आपल्या घरी बाबांनी यावं यासाठी बाबांचे सर्व भक्त हे आग्रही असत. बाबांनी आपल्या घरी येऊन आपल्या घराला त्यांचे पाय लागावेत यासाठी सर्व भक्त जणू त्यांच्यासाठी आमंत्रण देत असत. एक वेळची गोष्ट, बाबा एके ठिकाणी मुक्कामी गेले होते आणि काय झाले कोणास ठाऊक, बाबा आणि त्या घरातील व्यक्ती हे झोपलेले असताना अचानकच आग लागली. काय झाले कळले नाही, पण ज्या खोलीत आग लागली तेथे एक मुलगा झोपलेला होता. तेव्हा कळले की आग लागली. सर्वजण बाहेर आले आणि म्हटले आता तो मुलगा आत आहे. बाबांनी पांडुरंगाचा धावा केला आणि पहा, तो मुलगा झोपेतून उठून
बाहेर आलेला आहे. कोणालाही काहीही इजा झाली नाही. असे बाबा जेथे आहेत तेथे कधीही संकट आले तरी हानी मात्र होत नव्हती. एके वेळची गोष्ट, बाबा शिंगोरी या गावी गेले. एका वस्तीवर गेले असता तेथील सर्व घरातील लोक हे शेतात गेले होते. खळे काढण्याचे काम होते. त्यावेळी जेव्हा धान्याचे खळे लागे त्यावेळी त्यात बराच काळ जात असे आणि सर्व लोक हे त्या खळ्याच्या तैनातीत असत आणि मग बाबा वस्तीवर गेले. वस्तीवर एकही मनुष्य नाही, पण वस्तीवर एक भले मोठे दांडगे असे कुत्रा त्यांचा तेथे होता. बाबा गेले आणि कुत्रा मात्र जोरजोरात भुंकू लागला. त्या वस्तीवर येण्याची कुणाचीही हिंमत नव्हती, परंतु बाबा तेथे गेले. आता बाहेरून शेतातून सर्वांनी पाहिले की कुत्रा बाबाकडे धावत गेलेला आहे. आता काय घडेल कोणास ठाऊक. बाबांबरोबरचे जे 2-3 लोक होते ते बाबांच्या मागे लपले. भला मोठा वाघासारखा असणारा तो कुत्रा तो बाबांकडे पाहून प्रेमाने शेपूट हलवू लागला आणि बाबांना तो तोंडाने जणू खुणवू लागला. बाबांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला तेव्हा त्याने बाबाचे धोतर तोंडात धरले आणि तो बाबांना घेऊन आपल्या वस्तीकडे येऊ लागला. म्हणजे पहा, वाघासारखा भला मोठा कुत्रा, पण त्याने सुद्धा बाबांना ओळखले होते. असे हे बाबा लोकांची अपार माया करणारे खंडोजी बाबा हे देवच होते, हे संतच होते. वामन भाऊ यांच्या निधनानंतर बाबा आता एकटे पडलेले आहेत आणि त्यांच्या पंढरपूरच्या पायी वाऱ्या आहेत त्या सुद्धा आता थांबलेल्या आहेत. थकलेले आहेत बाबा. ज्यावेळी वामन भाऊ महाराज हे यांचे देहावसान झाले त्यावेळी खंडोजी बाबा यांचे वय 100 वर्ष होते. तेथून पुढे पहा, बाबांनी एसटीने वाऱ्या केलेल्या आहेत किंवा जमेल त्या वाहनाने त्यांनी वाऱ्या केलेल्या आहेत. त्यांनी षष्टीची वारी सुद्धा केलेली आहे. एक वेळची गोष्ट, बाबांकडे एक पांढऱ्या रंगाचा घोडा असे. बाबांनी षष्टीला जाण्याचा नेम तर बाबांचा असेच, परंतु दिवाळीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजन या दिवशी बाबांचा नेम असे ते पैठणला जाऊन गोदावरी माईमध्ये स्नान करून नाथाला पाणी घालत असत. हा त्यांचा ठरलेला नेम असे. मग बाबांनी आपली पांढरी घोडी टाकळीमध्ये ठेवली आणि तेथे एक जणाला सांगितले, मी पैठणला जाऊन येतो, मग संध्याकाळी आपण येथून पुढे जाऊया. पण पहा, पूर्वी एसटी बस वाहनाची सोय नसे आणि बाबा पैठणला गेले. तेथील स्नान आणि नाथाला पाणी घालणं हा कार्यक्रम आटोपून यायला बाबांना उशीर झाला. बाबा टाकळी येथे आले आणि बाबांच्या लक्षात आले की काही दिवसांपूर्वी गोरक्षनाथ महाराज यांनी सांगितले होते की दिवाळीला यायचं बरं का खंडू बाबा. पहा, वय जरी जास्त असलं तरी स्मरण हे खूप चांगलं होतं. ते लक्षात असल्यामुळं बाबांनी आता टाकळीतून गहिनीनाथ गड येथे जायचे ठरवलेले आहे. त्यांना सर्वजण सांगत आहेत की बाबा आता उशीर झालेला आहे आणि आता दिवाळीसाठी तुम्ही गडावर जाऊ नका. परंतु खंडू बाबा हे हट्टी होते आणि ते म्हटले, नाही, मी शब्द दिलेला आहे आणि गोरक्षनाथ महाराज माझी वाट पाहत असतील आणि ते मला जाईपर्यंत जेवणार नाहीत. मला दिवाळीला गहिनीनाथ गड येथे जायचेच आहे. खूप उशीर झाला आणि पहा, बाबा 12-1च्या दरम्यान थेट गहिनीनाथ गड येथे गेले आहेत. सगळीकडे सामसूम आहे. गोरक्षनाथ महाराज सुद्धा झोपलेले आहेत आणि कुत्रा
तेथील मोठमोठ्याने भुंकू लागला, तेव्हा गोरक्षनाथ महाराज यांनी बाहेर डोकावून पाहिले तर खंडूबाबा आणि त्यांच्या समवेत 4-2 माणसे गडावर आलेली आहेत. गोरक्षनाथ बाबांच्या डोक्यात आले की मी खंडूबाबांना सांगितले होते दिवाळीला यायचं बरं का, आणि तेच लक्षात ठेवून आता खंडूबाबा येथे आले आहेत. मग काय, बाबांनी आलेलं पाहताच खंडूबाबांनी गोरक्षनाथांना हाक मारली आणि मग गोरक्षनाथ महाराज हे खंडूबाबांना घेऊन आपल्याबरोबर गेले आहेत. आणि मग गोरक्षनाथ महाराजांनी सांगितले की ताटे मांडा, तिथून पुढे त्यांची जेवणे झाली आहेत. दुसऱ्या दिवशी उठून गोरक्षनाथ खंडूबाबांना सांगतात, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. तेव्हा खंडोजी बाबा हसत म्हणाले, नाही हो, भाऊंचीच इच्छा आहे आणि मग मला कशाचा त्रास, मला काही त्रास झालेला नाही, असे आपल्या गुरुला मानणारे हे खंडूबाबा. खंडूबाबा एकदा एसटीने प्रवास करत होते आणि त्यांच्या खिशातील पैसे एका चोराने काढून घेतले. पैसे काढून घेतले, काय करावे, पण ते आता बरोबरच्या लोकांबरोबर होते. मग त्या लोकांनी त्यांची तिकीट खर्ची करून त्यांना पंढरपूर येथे नेले. बाबांच्या खिशातले पैसे ज्या चोराने काढले होते त्या चोराला मात्र इकडे रात्रभर झोप येईना. त्यांच्या स्वप्नात त्यांना जणू काठीने कुणीतरी बडवत होते असे त्या चोरांना सारखे वाटत होते. मग त्यांनी विचार केला आणि विचारले, आम्ही ज्यांच्या खिशातले पैसे काढले ते कोण आहेत? तेव्हा चौकशी केल्यानंतर कळले की ते लोणी गावचे खंडूबाबा आहेत आणि ते गहिनीनाथगड येथे नेहमी येत असतात. मग वाट पाहिली त्या चोरांनी. खंडोजी बाबा परतून आले आणि त्यांनी बाबांचे पाय धरले. तेव्हा खंडूबाबा म्हणतात कसे, अरे काय झाले बाबा, आम्ही तुमच्या खिशातले पैसे काढले पण आम्हाला 2-4 दिवस झाले झोप येईना आणि आम्हाला जणू कोणीतरी काठीने मारत आहे असा भास होत आहे. तेव्हा खंडूबाबा म्हणतात कसे, माझ्या नका पाया पडू, तुम्ही भाऊंच्या पाया पडा, पांडुरंगाच्या पाया पडा आणि तुम्ही भाऊंची माफी मागा. असे हे आपले थोर संत अखंड वारकरी खंडोजी बाबा. पहा, खंडोजी बाबा हे नाव आहे, हे साक्षात दैवी असा चमत्कारच होता. वय खूप झाले, बाबा खूप थकले आणि तरीही ते वाऱ्या करतच होते. अखेरपर्यंत बाबांनी वारी केलेली आहे. पहा, खंडोजी बाबा हे आजारी असताना शेवटच्या स्टेजला देवपूजा करत होते. देवपूजा करत होते आणि त्यांना देवाला गंध लावता येईना. 125 वर्षाच्या पुढे बाबांचे वय गेलेले होते. तेव्हा पहा, त्या देवघरातील देव पुढे आले आणि बाबांकडून त्या देवांनी गंध लावून घेतला. होय, खंडोजी बाबांचा काळ काही फार जुना नाही, त्यांचा काळ हा आत्ताचाच काळ आणि ते सर्व समाजाने स्वतः पाहिलेले देवच. स्वतः देव पुढे सरकले आणि बाबांकडून देवांनी गंध लावून घेतला. खूप आजारी बाबा असताना पंढरपूर येथे होते आणि म्हटले कसे की आता मला पांडुरंगाचे दर्शन होणार नाही, आता काय करावे. बाबा असे म्हणतात न म्हणतात तोच पांडुरंगाचे जे पुजारी आहेत ते बाबांकडे आले आणि म्हणतात कसे, खंडू बाबा चला, मी तुम्हाला दर्शनासाठी न्यायला आलो आहे. पहा, त्याच वेळेस त्या पुजाऱ्याबरोबर खंडू बाबांसमवेत असणारे इतर जे लोक आहेत त्यांना सुद्धा प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन झालेले आहेत. असे हे आपले खंडोजी बाबा यांचे चरित्र कितीही सांगत राहिले तरी ते न संपणारे आहे. आणि म्हणून आपण आता खंडोजी बाबा यांचा
थोडासा शेवट पाहू. नंतरच्या भागामध्ये आपण पुन्हा खंडोजी बाबा यांच्या चरित्राविषयी जाणून घेऊ. तर पौष शुद्ध एकादशी या दिवशी बाबांना खूप त्रास होऊ लागला आणि पौष शुद्ध एकादशी याच दिवशी या थोर संतांनी अखंड वाऱ्या करणाऱ्या वारकऱ्याने आपला देह पांडुरंगाचरणी अर्पण केलेला आहे. ते पांडुरंगात विलीन झालेले आहेत. खंडोजी बाबा यांना वंदन करून आपण सर्वांनी खंडोजी बाबा की जय. खंडोजी बाबा यांना अभिवादन करायचं आहे आणि त्यांचे गुरु संत श्रेष्ठ भगवान बाबा हे माळ घातलेले गुरु आणि वैराग्यमूर्ती हे त्यांचे गुरु. प्रति वामन भाऊ असणारे संत नारायण बाबा तसेच संत वामन भाऊ महाराज यांच्यानंतर गैनीनाथ गडाच्या गादीवर बसलेले गोरक्षनाथ महाराज या सर्वांना आपण वंदन करूया. पहा, आपला जिल्हा हा या संतांची खाण आहे आणि या संतांना आपण त्रिवार नमन करायचं आहे सर्वांनी. आणि पुन्हा खंडोजी बाबा यांच्याविषयी पुढील भागात आपण विस्तृत अशी माहिती घेऊया. खंडोजी बाबा यांना नमन करूया. संत श्रेष्ठ भगवान बाबा यांना नमन करूया. वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांना नमन करूया. संत श्रेष्ठ नारायण बाबा यांना वंदन करूया आणि गोरक्षनाथ महाराज यांना वंदन करूया. सर्वांनी भगवान बाबा की जय. वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज की जय. संत श्रेष्ठ नारायण बाबा की जय. अखंड वारकरी खंडोजी बाबा की जय. गोरक्षनाथ महाराज की जय. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.